नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा ती त्या घराला आपलं मानून प्रत्येक नातं मनापासून जपण्याचा प्रयत्न करते. घरातली कितीही कामं असोत, कितीही अडचणी असोत, ती सगळं सहन करते, फक्त आपला संसार सुखाचा राहावा म्हणून. पण जेव्हा तिच्या कष्टाची किंमत केली जात नाही, तिच्या माहेरचा अपमान केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा नवरा तिच्या बाजूने एक शब्दही बोलत नाही, तेव्हा तिच्या मनात काय चालत असेल. आजची कथा आहे मृणालची, जी 2 वर्षापासून आपल्या सासरी सगळं सहन करत होती. पण एका दिवशी नातेवाईकांसमोर तिच्या सासूबाईंनी तिच्या लायकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं. आणि त्या एका वाक्यानंतर मृणालने असा निर्णय घेतला, ज्याची कल्पनाही त्या घरातल्या कुणालाच नव्हती. ती आपल्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली. पण तिच्या जाण्यानंतर तिच्या खोलीत नवऱ्याला एक अशी फाईल सापडली, ज्यामुळे त्याला आपल्या पत्नीबद्दलचं एक मोठं सत्य समजलं. नेमकं त्या फाईलमध्ये काय होतं? मृणालने एवढ्या दिवसांपासून हे सत्य आपल्या नवऱ्यापासून का लपवलं होतं? आणि सासूबाईच्या अहंकारामुळे घर सोडून गेलेल्या मृणालला अभय पुन्हा घरी आणू शकला का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका, कारण या कथेत शेवटी एक अशी गोष्ट समोर येते जी फक्त मृणालचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकते. चला तर मग कथा सुरू करूया. सुनबाई, तुझी लायकी फक्त या घरात स्वयंपाक करण्याची आहे. सासूबाईंनी नातेवाईकांसमोर हे शब्द उच्चारताच मृणालने शांतपणे हातातील बांगड्या काढल्या आणि टेबलावर ठेवल्या. त्यानंतर तिने आपल्या नवऱ्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाली, अभय, आज तुम्हीच ठरवा. तुम्हाला तुमच्या आईसाठी घरात एक काम करणारी बाई हवी आहे की तुमच्या मुलाची आई? तिचं हे बोलणं ऐकून संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. पण मृणालची सासू कमलाबाईचा राग कमी होण्याऐवजी आणखीनच वाढला. त्या अभयकडे बोट दाखवत म्हणाल्या, बघतोयस ना अभय, कशी माझ्याशी डोळे वटारून बोलते. 2 वर्षापूर्वी माहेरून 2 जोड कपडे घेऊन या घरात आली होती आणि आज मलाच उत्तर देते. मृणाल मात्र शांतपणे उभी राहिली, कारण हे तिच्यासाठी पहिल्यांदाच घडत नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत घरातली सगळी कामं तिच्याकडून करून घेणं, प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारणं, तिचा फोन तपासणं, हे सगळं तिच्यासाठी रोजचं झालं होतं. पण आज पहिल्यांदाच तिने सगळ्यांसमोर आपल्या मनातलं बोलण्याची हिंमत केली होती आणि त्यामुळे कमलाबाईंना आपलीच बेइज्जती झाल्यासारखं वाटत होतं. अभय नेहमीप्रमाणे खुर्चीत मान खाली घालून बसला होता. ना तो बायकोच्या बाजूने बोलत होता, ना आईला थांबवत होता. फक्त शांतपणे सगळं पाहत होता. मृणालने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आजही तुम्ही गप्पच राहणार ना, जसे त्या दिवशी गप्प राहिलात, जेव्हा आईने माझ्या माहेरच्या लोकांना गरीब आणि भिकारी म्हटलं होतं. हे ऐकताच कमलाबाई मध्येच ओरडल्या, हो म्हटलं होतं, कारण तुझ्या माहेरच्यांकडे लग्नात देण्यासारखं होतंच काय? हे ऐकून मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. पण ह्यावेळी ती रडली नाही. ती सरळ आपल्या खोलीत गेली, कपाट उघडलं आणि एक बॅग बाहेर काढून त्यात कपडे भरू लागली. बाहेर बसलेली तिची नणंद अन्वी धावत आईकडे गेली आणि म्हणाली, आई, वहिनी खरंच घर सोडून चालल्या आहेत. कमलाबाई मात्र हसत म्हणाल्या, 2 तासात स्वतःहून परत येईल. अशा बायका फक्त नाटक करतात. पण काही वेळातच मृणाल खोलीतून बाहेर आली. एका हातात तिची बॅग होती आणि दुसऱ्या हातात तिच्या 3 वर्षाच्या मुलाचा हात. दारात उभी राहून ती फक्त एवढंच म्हणाली, आज मी या घरातून निघाले ना, तर यापुढे या घरात सून नाही तर फक्त काम करणारी बाई येईल. तिचं हे वाक्य ऐकून घरात पुन्हा शांतता पसरली. पण कमलाबाईचा अहंकार अजूनही कमी झाला नव्हता. त्या म्हणाल्या, जा, दार उघडं आहे. या घरावर उपकारच होतील तुझे निघून गेल्यावर. अभय अजूनही गप्पच होता. त्याची ही शांतता मृणालला आतून खाऊन टाकत होती. तिने शेवटच्या वेळी नवऱ्याकडे पाहिलं. कदाचित तो तिला थांबवेल अशी एक छोटीशी आशा तिच्या मनात होती. पण अभयने पुन्हा मान खाली घातली. मृणालने मुलाचा हात घट्ट धरला आणि घराबाहेर पडली. तिने दरवाजा बंद केला आणि त्या दरवाजाच्या आवाजाने अभयच्या काळजात पहिल्यांदाच धस्स झालं. अन्वी हळू आवाजात म्हणाली,
दादा, वहिनी खरंच निघून गेल्या. पण कमलाबाई लगेच म्हणाल्या, 2 दिवस माहेरी राहू दे, तिची सगळी मस्ती निघून जाईल. इकडे मृणाल ऑटोमध्ये बसली होती. तिचा मुलगा पुन्हा पुन्हा विचारत होता, आई, आपण आपल्या घरी कधी जाणार? मुलाचा हा प्रश्न ऐकून मृणालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण ज्या घराला ती आपलं समजत होती, त्या घरात तिच्या सन्मानाची किंमतच उरली नव्हती. रात्री जवळपास 11 वाजता अभय आपल्या खोलीत गेला. पहिल्यांदाच त्याला ती खोली पूर्णपणे रिकामी वाटली. मृणालचा आवाज नव्हता, मुलाची खेळणी नव्हती, तिच्या छोट्या छोट्या गोष्टी नव्हत्या, ज्यामुळे ते घर खरंच घरासारखं वाटायचं. ते सगळंच अचानक नाहीसं झालं होतं. तेवढ्यात त्याची नजर बेडवर ठेवलेल्या एका फाईलकडे गेली. अभयने फाईल उघडली आणि आतली हॉस्पिटलची रिपोर्ट पाहून त्याचे हात थरथरू लागले. रिपोर्टवर स्पष्ट लिहिलं होतं, गर्भधारणा झाली आहे. अभयला काही समजेना. मृणालने ही गोष्ट त्याच्यापासून का लपवली होती? तेवढ्यात फाईलमधून एक छोटासा कागद खाली पडला. त्यावर मृणालने लिहिलं होतं, यावेळी ही आनंदाची बातमी सांगितल्यावर कदाचित या घरात माझी जागा निर्माण होईल असं मला वाटलं होतं. पण आज समजलं, या घराला सून नको होती, फक्त काम करणारी व्यक्ती हवी होती. तो कागद हातात धरून अभय बराच वेळ तसाच बसून राहिला. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. त्याला आठवलं, गेल्या काही दिवसांपासून मृणाल सतत चक्कर येते, अशक्तपणा जाणवतोय असं सांगत होती. पण प्रत्येक वेळी कमलाबाई म्हणायच्या, काम करायचं नसतं म्हणून नाटक करते. आणि अभय तो प्रत्येक वेळी आईच्या बोलण्याला होकार देऊन निघून जायचा. आज पहिल्यांदाच त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. रात्री 12 वाजता त्याने मृणालला फोन केला. एकदा, दोनदा, पुन्हा पुन्हा, पण प्रत्येक वेळी फोन कट होत होता. काही वेळाने मृणालचा मेसेज आला. आता माझी आठवण आली की रिपोर्ट वाचल्यानंतर आली. तो मेसेज वाचून अभयचा श्वासच अडकला. त्याने लगेच फोन केला. यावेळी मृणालने फोन उचलला. काही क्षण दोघांमध्ये शांतता होती. अभय थरथरत्या आवाजात म्हणाला, मृणाल, मला एक सांग, तू मला ही गोष्ट आधी का नाही सांगितलीस? मृणाल हलकसं हसली आणि म्हणाली, कधी सांगायची अभय? सकाळी तुमची आई मला कामवाली म्हणायच्या, दुपारी माझी लायकी आठवण करून द्यायच्या आणि रात्री तुम्ही गप्पच फोन बघत झोपायचे. तुम्ही माझे नवरे कधी होता? अभयकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पहिल्यांदाच त्याला सत्य अगदी स्पष्टपणे दिसत होतं. तेवढ्यात मागून कमलाबाई खोलीत आल्या आणि विचारू लागल्या, काय झालं? सुनेला फोन लागला का? अभयने त्यांच्याकडे न पाहताच ती रिपोर्ट त्यांच्या हातात दिली. कमलाबाईंनी रिपोर्ट वाचायला सुरुवात केली आणि जसजसं त्यांना सत्य समजत गेलं तसतसा त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलत गेला. पण तरीही त्यांचा अहंकार कमी झाला नाही. त्या म्हणाल्या, मग काय झालं? मुलंच तर आहे, त्यासाठी घर सोडून जायची काय गरज होती? आईचे हे वाक्य ऐकताच अभय पहिल्यांदाच तिच्यावर जोरात ओरडला. बस आई, एकदा तरी तुमची चूक मान्य करा. प्रत्येक वेळी तुम्हीच बरोबर असणं गरजेचं आहे का? कमलाबाई अवाक झाल्या, कारण आजपर्यंत त्यांचा मुलगा त्यांच्याशी कधीच मोठ्या आवाजात बोलला नव्हता. अन्वी दारात उभी राहून सगळं पाहत होती. ती हळू आवाजात म्हणाली, आई, खरं सांगू, वहिनीने हे घर खूप सांभाळलंय, पण तुम्हीच त्यांना कधी आपलं मानलं नाही. कमलाबाईचा चेहरा रागाने लाल झाला. त्या म्हणाल्या, आता तूही मला चुकीचं ठरवणार आहेस. पण यावेळी घरात त्यांची बाजू घेण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. इकडे मृणाल आपल्या माहेरी एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिची आई वारंवार तिला समजावत होती, बाळा, असं घर सोडून येऊन संसार मोडत नाही. मृणालच्या डोळ्यात मात्र आता अश्रूही उरले नव्हते. ती शांतपणे म्हणाली, आई, घर तेव्हा तुटतं जेव्हा एखाद्या स्त्रीचा सन्मान तुटतो, आणि माझा सन्मान तर खूप आधीच तुटला होता. तेवढ्यात बाहेरून तिच्या बाबांचा आवाज आला. मृणाल, जावई आले आहेत. हे ऐकताच खोलीत शांतता पसरली. मृणालने पटकन डोळे पुसले, कारण तिला वाटलं कदाचित आज अभय पहिल्यांदाच आपल्या आईचा फक्त मुलगा म्हणून नाही तर तिचा नवरा म्हणून आला असेल. दाराबाहेर अभय उभा होता. त्याचे डोळे लाल झाले होते आणि चेहरा पूर्ण उतरला होता. जणू एका रात्रीत तो अनेक वर्षांनी मोठा झाला होता. मृणालच्या बाबांनी त्याला आत बोलावलं, पण घरातील वातावरण इतकं गंभीर होतं की
कोणालाच काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. काही वेळाने मृणाल खोली बाहेर आली. दोघे काही क्षण एकमेकांकडे फक्त पाहत राहिले. एकाच घरात राहूनही वर्षानुवर्षे मनाने दूर गेलेली ते दोघे आज पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे होते. अभय हळू आवाजात म्हणाला, मृणाल, घरी चल. पण ह्यावेळी मृणाल लगेच नरमले नाही. तिने सरळ विचारलं, कुठल्या घरी अभय? त्या घरात जिथे तुमची आई रोज माझा अपमान करते, की त्या घरात जिथे माझा नवरा प्रत्येक वेळी गप्प बसतो? अभयकडे पुन्हा एकदा उत्तर नव्हतं, कारण पहिल्यांदाच त्याला समजलं होतं की अन्याय होत असताना गप्प बसणं हे सुद्धा चुकीचंच असतं. काही क्षण शांत राहिल्यानंतर अभयने सगळ्यांसमोर स्पष्ट शब्दात सांगितलं, मृणाल जर परत त्या घरात येणार असेल तर ती फक्त माझी पत्नी म्हणून येईल, कोणाचीही कामवाली बाई म्हणून नाही. तेवढ्यात मागून कमलाबाईचा आवाज आला, म्हणजे आता तू बायकोसाठी आईला सोडणार? सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. कमलाबाईही तिथे आल्या होत्या, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा गर्व नव्हता. कदाचित पहिल्यांदाच त्यांना भीती वाटत होती की त्यांचा मुलगा खरंच त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो. मृणाल शांतपणे उभी होती. कमलाबाई तिच्या जवळ गेल्या. यावेळी त्यांचा आवाज खूपच शांत होता. त्या म्हणाल्या, माझी चूक झाली मृणाल. संपूर्ण घरात शांतता पसरली, कारण आयुष्यात कधीच कोणाची माफी न मागणाऱ्या कमलाबाई आज पहिल्यांदा आपली चूक मान्य करत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, मला माझा मुलगा गमावण्याची भीती होती, म्हणूनच कदाचित तुला कधी मनापासून स्वीकारू शकले नाही. मृणालच्या डोळ्यातही पाणी आलं, पण तिने लगेच काही उत्तर दिलं नाही. तेवढ्यात तिचा 3 वर्षाचा मुलगा धावत अभय जवळ आला आणि म्हणाला, पप्पा, आता आपण आपल्या घरी जाणार ना? त्या एका निरागस प्रश्नाने सगळ्यांचा अहंकार मोडून पडला. अभयने त्या क्षणी सगळ्यांसमोर निर्णय घेतला. तो म्हणाला, आजपासून या घरात कोणीही कोणाचाही अपमान करणार नाही, ना सुनेचा ना आईचा, कारण कुटुंब भीतीने नाही तर एकमेकांच्या सन्मानाने टिकतं. कमलाबाई शांतपणे सोफ्यावर जाऊन बसल्या. पहिल्यांदाच त्यांना समजलं होतं की सून घर सोडून जाते कारण तिला घर आवडत नाही म्हणून नाही, तर तिला वारंवार जाणवून दिलं जातं म्हणून की ती या घराचीच नाही. त्या दिवशी मृणाल पुन्हा आपल्या सासरी परतली, पण ह्यावेळी मान खाली घालून नाही, तर स्वतःचा सन्मान आणि आपला हक्क घेऊन. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि या कथेतून मिळालेला संदेश मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, या कथेचा शेवट आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवून जातो. नातं टिकवणं म्हणजे एका व्यक्तीने सतत सहन करत राहणं नाही, तर प्रत्येकाने एकमेकांचा सन्मान करणं असतं. सून घरात आली म्हणून ती फक्त घरची कामं करण्यासाठी आलेली नसते. तीही कोणाची तरी मुलगी असते, कोणाची तरी पत्नी असते आणि अनेकदा आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करून ती त्या घराला आपलं मानते. त्यामुळे तिच्या कष्टाची, भावनाची आणि स्वाभिमानाची किंमत ओळखणं गरजेचं आहे. आणि या कथेत अभयची ही एक मोठी चूक होती, कारण चुकीचं होत असताना गप्प राहणं म्हणजे कधीकधी त्या चुकीला साथ देण्यासारखं असतं. आई आणि पत्नी यांच्यात कोणाला निवडायचं नसतं, तर चूक कोणाची आहे हे ओळखून योग्य गोष्टीच्या बाजूने उभं राहायचं असतं. कारण घरातला एक माणूस सतत अपमान सहन करत असेल तर ते घर बाहेरून कितीही मोठं असलं तरी मनाने कधीच सुखाचं घर राहत नाही. घर 4 भिंतींनी नाही, तर प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि सन्मानाने बनतं. म्हणून आपल्या आयुष्यातील नात्यांची किंमत वेळेत ओळखा. एखादी व्यक्ती घर सोडून गेल्यानंतर तिची किंमत समजण्यापेक्षा ती आपल्या सोबत असताना तिचा सन्मान करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुटलेली वस्तू पुन्हा जोडता येते, पण वारंवार दुखावलेलं मन पूर्वीसारखं होण्यासाठी खूप वेळ लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल आणि या कथेतून मिळालेला संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील व्यक्तींना शेअर करा. अशाच भावनिक नात्याची खरी किंमत सांगणाऱ्या आणि आयुष्यात काहीतरी शिकवून जाणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसोबत. धन्यवाद.